चला पोटॅटो फ्रँकी कोणाकोणाला खायची आहे बरं, तर बनवली आहे आपण इथे मस्त झणझणीत पोटॅटो फ्रँकी. क्रिस्पी आउटसाइड, बर्स्ट ऑफ फ्लेवर्स इनसाइड. आहा, बघा काय कमाल दिसते आणि परफेक्ट क्रंच आलाय बाहेरून. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झणझणीत फ्लेवरफुल व्हेज पोटॅटो फ्रँकीची रेसिपी. तर खूपच अमेझिंग आणि फ्लेवरफुल लागते ही रेसिपी आणि नाव जरी फॅन्सी असेल तरी रेसिपी बनवणं तितकं अवघड नाहीये. थोडीशी टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस नक्कीच आहे, पण ॲट द एंड खूप जास्त फ्लेवरफुल पोटॅटो फ्रँकी आपल्याला खायला मिळते. आणि ही पोटॅटो फ्रँकी तुम्ही ज्या कोणाला खायला द्याल ते तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळेच त्याचा आउटकम खूपच जास्त सॅटिस्फाईंग असणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा ही पोटॅटो फ्रँकी बनवायची असेल तर त्यामुळेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर ही पोटॅटो फ्रँकी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे पीठ मळून घेणार आहोत. फ्रँकीचा बेस आपण जो क्रिएट करणार आहोत त्यासाठी जो डो लागतो तो बनवून घेणार आहोत. तर हे पीठ मळण्यासाठी आपल्याला इतकं साहित्य लागणार आहे. मैद्याचं पीठ घेतलंय मी 1 वाटी. तुम्ही हवं तर गव्हाचं पीठही यूज करू शकता किंवा हाफ गव्हाचं पीठ आणि हाफ मैद्याचं पीठ असंही यूज करू शकता. पण फ्रँकीचा जो बेस असतो तो मेनली मैद्याच्या पिठानेच बनवला जातो आणि ह्यानेच खरं तर छान चव येते आणि अस्सल फ्रँकीचा फ्लेवर मैद्याच्या पिठानेच येतो. आणि फ्रँकी टेस्टी मैद्याच्या बेसनेच लागते. त्यामुळे फ्रँकी बनवताना मी मैदाच यूज करते. तुम्ही हवं तर गव्हाचं पीठही घेऊ शकता. त्यामुळे मी इथे 1 वाटी मैद्याचं पीठ घेतलंय, चवीनुसार मीठ घेतलंय, पाणी घेतलंय आणि तेल घेतलंय. तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला हे पीठ मळून घेण्यासाठी. तर इथे मी एक बोल घेतेय, त्यामध्ये ऍड करणार आहे 1 वाटी मैद्याचं पीठ, चवीनुसार मीठ ऍड करतेय, 1 छोटा चमचा तेल आणि एकदा हे सगळं मिक्स करून घेतेय. आणि मग अगदी थोडं थोडं पाणी ऍड करून छान असं जास्त सैलही नाही किंवा जास्त घट्टही नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचा डो बनवून घ्यायचा आहे, पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी एकदमच सगळं पाणी ऍड नाही करत आहे, थोडं थोडं लागेल तसं पाणी ऍड करून छान पीठ मळून घेते. तर इथे बघा व्यवस्थित पीठ मळून झालंय. जास्त सैलही नाही ठेवायची, जास्त थिकही नाही, अशी मीडियम कन्सिस्टन्सी ठेवली आहे मी ह्याची. आणि सगळ्यात शेवटी आता आणखी थोडंसं तेल ऍड करते मी आणि पुन्हा छान मळून घेते या पिठाला. इथे बघा आपला हा डो बनवून झालाय रेडी. आता ह्याला मी झाकून छान 10-15 मिनिटांसाठी रेस्टवरती ठेवते. तोवर आपण पोटॅटो फ्रँकीची फिलिंग रेडी करून घेऊ. तर ह्या पोटॅटो फ्रँकीच्या फिलिंगसाठी इतकं साहित्य लागणार आहे. सगळ्यात आधी ऑफकोर्स मी बटाटे घेतलेत बॉईल करून, त्यांचे साल काढून त्यांना छान मॅश करून घेतलंय. तर इथे मी मीडियम साईजचे 5 बटाटे घेतलेले बॉईल करून आणि त्याला छान मॅश करून घेतलंय. त्याचसोबत बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलाय, शिमला मिरची घेतली आणि कोथिंबीर सुद्धा घेतली बारीक चिरून. त्याचसोबत आलं घेतलंय किसून आणि लसूण छान बारीक चॉप करून घेतलाय. ग्रीन चिली छान बारीक चॉप करून घेतल्यात आणि टोमॅटो केचप घेतलाय मी 2 मोठे चमचे घेतलेत. तर तुम्ही ह्याच्या जागी टोमॅटो प्युरी सुद्धा यूज करू शकता. त्याचसोबत इथं मी गरम मसाला घेतला 1 मोठा चमचा आणि 2 ते 3 मोठे चमचे तंदुरी मसाला घेतलाय मी. तुम्ही तंदुरी मसाला स्किप करू शकता, त्याच्या जागी धना पावडर, गरम मसाला, जिरा पावडर वगैरे ऍड करू शकता, तेही चालेल. फक्त आमचूर पावडर सुद्धा नक्की ऍड करा जर तुम्ही बाकीचे स्पायसेस यूज करणार असाल आणि तंदुरी मसाला स्किप करणार असाल तर. आणि याचसोबत आपण लाल मिरची पावडर आणि मीठ सुद्धा ऍड करणार आहोत आणि तेल सुद्धा लागणार आहे आपल्याला. तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला ह्या पोटॅटो फ्रँकीचा मसाला बनवून घेण्यासाठी. ही फिलिंग बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे कढई छान तापत ठेवली आहे, त्यात ऍड करते 1 मोठा चमचा तेल. तर या फ्रँकीचा सगळा गेम ना या मसाल्यावरतीच असणार आहे. त्यामुळे जितका छान फ्लेवरफुल हा मसाला होईल तितकी छान टेस्टी आणि स्वादिष्ट आपली पोटॅटो फ्रँकी होणार आहे. तर इथे बघा तेल छान तापलंय. आता यामध्ये मी ऍड करणार आहे 1-2 मोठे चमचे लसूण बारीक चिरून घेतलाय. तेलामध्ये छान गार्लिक सॉटे करून घ्यायचं आहे. त्याचसोबत आलं ऍड करते 2 मोठे चमचे किसून घेतलंय. आल्यालाही छान फ्राय होऊ द्यायचं आहे तेलामध्ये. ह्याचा एक मस्त रिच फ्लेवर येतो हा फ्रँकीमध्ये, त्यामुळे नक्की हे करायचंय, ऍड करायचं आहे आलं लसूण. त्याचसोबत ग्रीन चिलीज तुमच्या स्पाइस टॉलरन्सच्या अकॉर्डिंग ऍड करू शकता तुम्ही ग्रीन चिलीज. आणि जर लहान मुलांसाठी बनवताय तर स्किप करा.
त्याचसोबत एक छोटी वाटी कांदा बारीक चिरून घेतलाय कांदा, आणि कांद्यासोबतच आपण यामध्ये ऍड करणार आहोत शिमला मिरची. छान गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर आपल्याला या भाज्यांना परतवून घ्यायचं आहे. तर फ्रँकीची फिलिंग अगदीच आपल्यावरती असते, म्हणजे आपल्याला जशी हवी आहे तशी आपण बनवू शकतो. जर तुम्हाला हवं तर ह्या स्टेजला तुम्ही यामध्ये आणखी भाज्या ॲड करू शकता, जसं की फरसबी किंवा गाजर, बेल पेपर्स ॲड करू शकता. तुमच्या चॉईसेसने तुम्हाला ज्या भाज्या हव्यात तुम्ही त्या ॲड करू शकता. पनीरसुद्धा ॲड करू शकता. पनीर फ्रँकीसुद्धा खूप जास्त कमाल लागते, पण आज इथे मी पोटॅटो फ्रँकी बनवणार आहे. इथे बघा मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलाय कांद्याला, आणि शिमला मिरची ही व्यवस्थित शिजली गेली आहे. आता या स्टेजला यामध्ये मी ॲड करणार आहे 2 मोठे चमचे टोमॅटो केचप. त्याचसोबत ॲड करते 1 मोठा चमचा तंदुरी मसाला. तंदुरी मसाला इज द हिरो इन्ग्रेडियंट हिअर, त्यामुळे तंदुरी मसाला जास्त ॲड करायचा आहे. आणि गरम मसाला ॲड करते 1 मोठा चमचा. अगदी थोडीशी लाल मिरची पावडर, आणि छान मिक्स करून घेते ह्याला. एक नंबर फ्लेवर येतोय, वास येतोय सुंदर. आता या स्टेजला यामध्ये मी ॲड करणार आहे मॅश्ड पोटॅटो. कोथिंबीर ॲड करते आणि चवीनुसार मीठ. छान मिक्स करून घेते मसाल्यांसोबत बटाट्याला. जसं मी मगाशी सांगितलं, फ्रँकीची फिलिंग जी आहे ती आपल्यावरती असते. आपल्याला जशी हवी तशी तुम्ही त्याला बनवू शकता. तर मी इथे तंदुरी मसाला यूज केला, त्याचं की तुम्ही पावभाजी मसाला सुद्धा यूज करू शकता, किंवा मग अगदीच घरात नसेल पावभाजी मसाला सुद्धा तर मग गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर किंवा चाट मसाला, आमचूर पावडर हे सगळे मसाले ॲड करून सुद्धा तुम्ही बनवू शकता. या स्टेजला तुम्ही ही फिलिंग टेस्ट करून चेक करू शकता, यामध्ये मीठ वगैरे काय व्यवस्थित आहेत का मसाले ते, आणि कमी वाटले तर लगेच ॲड करून पुन्हा मिक्स करून घ्यायचं. एक नंबर झाली आहे फिलिंग. थोडंसं मीठ कमी वाटतंय मला, त्यामुळे मी मीठ ॲड करते. बघा काय मस्त झाली आहे, दिसायलाच इतकी कमाल दिसते. तुम्ही विचार करू शकता टेस्टला काय कमाल लागत असेल ही फिलिंग. तर इथे झाली आपल्या पोटॅटो फ्रँकीची फिलिंग रेडी. आता चला आपण जो डो बनवून घेतला ना त्याने आपल्या फ्रँकीचा बेस रेडी करूयात. सगळ्यात आधी मी इथे तवा तापत ठेवते. इथे बघा आपला हा डो मी भिजत ठेवलेला तो व्यवस्थित भिजला गेलाय, आणि जसं हवा आहे आपल्याला तशी कन्सिस्टन्सी आहे याची. तर झालाय आपला हा डो रेडी. थोडंसं कोरडं पीठ सुद्धा घेते मैद्याचं, बस. आता या पिठाचा अगदी एक छोटा गोळा घेते. चपाती लाटून घ्यायची याची. तर इथे मी मैद्याच्या पिठाची चपाती लाटते. तुम्ही हवं तर आपली नॉर्मल घरात आपण जी चपाती बनवतो ना तीही यूज करू शकता. छान मीडियम साईजची चपाती लाटून घ्यायची आहे. तुम्हाला खूप लेंदी प्रोसेस वाटत असेल, पण अजिबात नाही, आणि ॲट द एंड जे आउटकम मिळतं ते फारच कमाल मिळतं. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा ही फ्रँकीची रेसिपी. तुम्ही हे मुलांना डब्याला देऊ शकता, किंवा तुम्ही कुठे बाहेर फिरायला जात असाल तर बनवून नेऊ शकता. छान आलटून पालटून दोन्हीकडून मी व्यवस्थित लाटून घेते. बघा अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला. तवा ही व्यवस्थित तापलाय, यावरती मी ही चपाती छान भाजून घेणार आहे. तुम्ही तूप, तेल, बटर काहीही यूज करू शकता. वाटतोय ना अस्सल फ्रँकीचा बेस. तर एकदम कम्प्लीट आपल्याला भाजून नाही घ्यायचं, ह्याला शेकून नाही घ्यायचंय, थोडंसं कच्चंच ठेवायचंय. हे तेल लावते थोडंसं, छान तेल लावून आलटून पालटून भाजून घेते. तर ह्याची मी एक साईड कंप्लीट भाजून घेते आणि एका साईडने थोडंसं कच्चं ठेवते, कारण आपल्याला पुन्हा याला फिलिंग भरून भाजूनच घ्यायचं आहे. बघा ही साईड छान भाजली गेली आहे, ही साईड थोडीशी कच्ची ठेवली आहे मी, आणि आता काढून घेते या बेसला. बघा काय कमाल दिसतोय. आणि अशाच बाकीही चपात्या मी लाटून घेते.
तर इथे बघा मी व्यवस्थित एकसारख्या ह्या चपात्या लाटून घेतल्या आणि तुम्ही बघू शकता परफेक्ट रंग आलाय. अजिबात मी डार्क कलरवरती भाजल्या नाहीयेत. एका साईडने अशा कच्च्या ठेवल्यात थोड्याशा आणि एका साईडने परफेक्टली भाजून घेतल्यात. तर ही फ्रँकी बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी एक बेस घेतेय. तर ही जी कच्ची बाजू आहे ती बाहेरच्या बाजूला ठेवायची आणि जी ही व्यवस्थित भाजली गेलेली बाजू आहे ती आतल्या साईडला ठेवायची आहे. तर सगळ्यात आधी मी यावरती ऍड करणार आहे एक छोटा चमचा चिली सॉस. तर ऑप्शनल आहे चिली सॉस, माझ्याकडे आहे म्हणून मी ऍड करते. जर तुमच्याकडे नसेल तर नाही ऍड केलं तरी काहीच हरकत नाही. आणि एक चमचा रेड चिली सॉस आणि त्याचसोबत मी यावरती ऍड करणार आहे टोमॅटो केचप. जर तुमच्याकडे हे सॉसेस नसतील तर तुम्ही फक्त टोमॅटो केचप ऍड केलं तरी चालेल किंवा मग तुम्ही फक्त शेजवान चटणी सुद्धा लावू शकता. जसं मी सुरुवातीला सांगितलेलं की आपल्या चॉईसेसने आपल्याला ही फ्रँकी बनवायची आहे. जसे आपल्याकडे मसाले असतील, फिलिंगचं साहित्य असेल तसं आपण बनवू शकतो. इथे बघा व्यवस्थित हे सॉसेस लावून घेतलेत मी आपल्या ह्या चपातीवरती. आणि मग आता या स्टेजला यावरती मी ऍड करणार आहे आपण बनवून घेतलेली पोटॅटोची फिलिंग. तर छान जितकी जास्त शक्य होईल तितकी जास्त आपल्याला ही फिलिंग भरायची आहे. आणि असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं, जास्त नाही, थोडंसं असं. तुम्ही बघू शकता मी किती क्वांटिटी यूज केली याची. यावरती ऍड करणार आहे उभा पातळ चिरून घेतलेला कांदा. तुम्ही या स्टेजला ना यावरती कोबी सुद्धा ऍड करू शकता, कॅबेज. त्याचसोबत थोडंसं कॅप्सिकम ऍड करते, मोर दॅन इनफ. आता यावरती मी ऍड करणार आहे थोडीशी कोथिंबीर, अगदी थोडीशी कोथिंबीर ऍड करते. थोडासा तंदुरी मसाला, खूप कमाल चव येते ह्याने, नक्की ऍड करायचंय. सगळ्यात शेवटी मी यावरती थोडंसं टोमॅटो केचप आणखी ऍड करते. आणि मग फ्रँकीला रोल करायचंय. तुम्ही बघू शकता मी कसं फ्लिप करते ते, अशा प्रकारे. आणि मग झाली रेडी आपली ही स्टफ्ड फ्रँकी रेडी. तर अशाच मी बाकीच्याही फ्रँकीज रेडी करून घेते. बघा मी एकसारख्या ह्या सगळ्या फ्रँकीज बनवते. तर आता लास्ट स्टेप करूया त्या फ्रँकीची, ते म्हणजे ह्यांना छान शेकून घेऊया. इथे बघा मी तवा मगाशी तापत ठेवलेला. इथे तूप यूज करते, तुम्ही हवं तर तेल, बटर काहीही यूज करू शकता तुमच्या चॉईसेसने. तूप लावून घेतलंय तवाला. आता यावरती मी फ्रँकीज ज्या साईडने आपण ह्याला असं सील करून घेतलंय ना ती साईड सगळ्यात आधी खालच्या बाजूला शेकायची. त्या बाजूने फ्रँकी ठेवायची तव्यावरती. ज्या बाजूने आपण सील केलंय ती बाजू छान शेकून घ्यायची. आता 1 मिनिटभर भाजून झालं की याला फ्लिप करते मी. वा, बघू शकता काय मस्त कलर आलाय, मस्त. दुसऱ्या साईडनी असंच शेकून घ्यायचंय. आणि पुन्हा मी यावरती थोडंसं तंदुरी मसाला स्प्रिंकल करून घेते. आणि गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवली आहे मी. आता सर्व करूयात आपल्या ह्या फ्रँकीजला. तर अशा प्रकारे इथे आपली बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम फ्लेवरफुल आणि फुल फिलिंग अशी व्हेज पोटॅटो फ्रँकी बनवून रेडी झाली आहे. तर आता त्याला टेस्ट करून बघूयात. बघू शकता तुम्ही किती ह्यूज दिसतीये. थोडंसं केचपमध्ये डिप करते. तर टेस्ट करूयात आता. खूपच कमाल. मधूनच असा टँगी फ्लेवर येतोय, स्पायसी फ्लेवर येतोय आणि खूप जास्त फ्लेवरफुल लागते ही फ्रँकी. एकदा खाल्लं तर पुन्हा पुन्हा खात राहाल. मी तुम्हाला सांगितलेलं तंदूर मसाला इज द मेन इन्ग्रेडियंट. तंदूर मसाल्यामुळे इतका छान बस्ट होतोय फ्लेवर्सचा तोंडामध्ये एक बाईट घेताच. अमेझिंग झालं हे. नक्की ट्राय करून बघा रेसिपी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा
आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा. भेटत पुन्हा असे एका छान व्हिडिओ सोबत, रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.